हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता बदामविषयी माहिती जाणून घेऊया. एक सुकामेवा म्हणून वापरला जाणारा बदाम बाग बगीच्यांमध्ये लावला जातो. बदामाच्या झाडाची पाने किंचित लालसर गुलाबी रंगाची असतात. 2. भारतात देशी बदाम लावले जातात. त्याची झाडे उंच आणि सुंदर असतात. झाडाची उंची सुमारे 40 ते 80 फुटा एवढी असते आणि पाने 6 ते 8 इंचा इतकी रुंद असतात. 3. सुक्या मेव्यामध्ये पोषक घटक खूप मोठ्या प्रमाणात असतात, परंतु सुका मेवा खूप महाग असल्याने सर्वसामान्य लोक त्याचा वापर करू शकत नाहीत. अर्थात बदाम ही दररोज श्रीमंतांनीच खाण्याचा पदार्थ आहे. 4. बदामात मुख्यतः कडू व गोड अशा 2 जाती असतात. बदामाची एक जंगली ही जात असते. या फळात सारखे गुण असते. 5. मोठे बदाम शीतल व पौष्टिक असतात आणि तेच खाण्यासाठी वापरले जातात. कडू बदाम अत्यंत कडवट असतात. बदामांचा उपयोग अत्यंत काटकसरीने करणे आवश्यक असते. कडू बदामाच्या तेलाचा उपयोग मलम इत्यादी बनविण्यासाठी केला जातो. 6. वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांमध्ये बदाम वापरले जातात. ते मेंदूला व नेत्रांना पुष्टी देतात. मेंदूचा कमजोरपणा घालविण्यासाठी बदाम अत्यंत उत्तम असतात. बदामामुळे स्मरणशक्तीही वाढते. नजर कमी झाली असता बदाम, तूप व साखर एकत्र करून ते आंबवून खावे. 7. बदामाची खीर. बदाम रात्री भिजत घालावेत. सकाळी त्याची साले काढून टाकावीत. नंतर ते चांगले वाटून दुधात कालवून दूध उकळून त्याची खीर बनवावी. बदामाची खीर पाचक व उत्तेजक असते. याशिवाय मस्तकाची दुर्बलता, मस्तकशूल व डोकेदुखी या विकारावर बदामाची खीर अत्यंत हितावह असते. बदामाच्या खीरीचे प्रमाण 2 ते 4 तोळे इतके असते. 8. बदाम गरम, स्निग्ध, वायुनाशक, वीर्यवर्धक व पचण्यास जड असतात. बदामाचा गर्भ मधुर, वीर्यवर्धक, पित्त व वायुनाशक व उष्ण असतो. तो कफकारक असतो. 9. बदाम गरम पाण्यात भिजत घालून नंतर वरची साल काढून टाकून पाण्यात वाटावेत. हा वाटलेला गोळा दुधात कालवून उकळवून त्याची खीर बनवावी. या खीरीमध्ये साखर व तूप घालून खाल्ल्याने बलवृद्धी व वीर्यवृद्धी होते. तसेच मेंदू सशक्त बनतो व स्मरणशक्ती वाढते. 10. बदाम व कापूर दुधात उगाळून मस्तकावर त्याचा लेप केल्याने मस्तकशूळ व शिरदर्द हे विकार बरे होतात. बदामाच्या तेलाचे मस्तकावर मसाज केल्यास डोके शांत होते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.